श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्यावर अशी वेळ आली आहे का की तुमच्या जवळच्याच्या जीवाला धोका होता आणि तुम्ही काहीही करू शकत नव्हतात? फक्त हात जोडून शून्यात बघत देवाकडे पाहत होतात? ही गोष्ट आहे अशाच एका भावपूर्ण प्रसंगाची, जिथे सगळे दरवाजे बंद झाले होते, पण एक दरवाजा उघडला आणि त्या दरवाजातून आले साक्षात श्री स्वामी समर्थ. ही गोष्ट आहे श्रद्धेची, संकटाची आणि एका महाचमत्काराची. आणि कदाचित ही गोष्ट आज तुमच्याही आयुष्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन येईल. रात्रीचे 2 वाजले होते. एक तरुण, ज्याचं नाव रामनाथ, डोळ्यात पाणी आणि मनात भीती घेऊन वेड्यासारखा अंधारात धावत होता. त्याच्या बहिणीला रक्ताची अत्यंत गरज होती, पण ओ निगेटिव्ह रक्त काही केल्या मिळत नव्हतं. डॉक्टर म्हणाले होते, तिच्या जीवाला धोका आहे. 1 तासात रक्त मिळालं नाही तर आम्ही काहीही सांगू शकत नाही. रामनाथने सगळीकडे प्रयत्न केले, रक्तपेढ्या, हॉस्पिटल्स, मित्रपरिवार, पण कुठेच काही नाही. सगळीकडून नकार आला. शेवटी तो थकला, हताश झाऊन घरी आला आणि थेट स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला. घरातला दिवा मिणमिण करत होता. त्याचा उजेडही आता रामनाथ सारखाच थकलेला वाटत होता. रामनाथने हात जोडले आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, माझ्याजवळ पैसा नाही, मोठी ओळख नाही, पण तुम्ही आहात ना. माझ्या ताईला वाचवा स्वामी. फक्त एकदाच माझ्या बहिणीसाठी काहीतरी करा. डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. डोकं हळूहळू खाली झुकलं आणि त्या काळजीच्या अंधारातच त्याला स्वामींच्या फोटोसमोरच झोप लागली. काही मिनिटातच दारावर टकटक झाली. रामनाथ दचकून उठला. त्याने दरवाजा उघडला. दारात एक साधा, शांत आणि तेजस्वी चेहरा असलेला माणूस उभा होता. तो अनोळखी माणूस शांतपणे म्हणाला, माझं रक्त ओ निगेटिव्ह आहे. मला कुणीतरी सांगितलं की इथे एका जीवाला रक्ताची गरज आहे. रामनाथ थक्क झाला. त्याच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. ते दोघे लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रक्तदान झालं. डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाले, तुम्ही अगदी योग्य वेळी आलात. मुलीचा जीव वाचला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळं काही शांत झालं, तेव्हा रामनाथ त्या माणसाला शोधायला गेला. त्याचे आभार मानायचे होते. त्याला काहीतरी द्यायचं होतं. पण हॉस्पिटलमध्ये त्याचं नाव नोंदलेलंच नव्हतं. CCTV फुटेज तपासलं, पण तिथेही कुणीच दिसत नव्हतं. रक्तदानाच्या चिठ्ठीमार नाव होतं ते फक्त अनोळखी दाता. कुणीच त्याला ओळखत नव्हतं. रामनाथला काहीतरी जाणवलं. तो हळूच घरी आला आणि पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला. कालचा तोच दिवा आज आधीपेक्षा अधिक लखलखीत तेवत होता. त्याच्या मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं, स्वामी, तुम्ही स्वतः आला होतात माझ्या ताईला वाचवायला. मित्रहो, आजही असे अनेक रामनाथ आपल्या आजूबाजूला आहेत, जे संकटात आहेत, घाबरले आहेत. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमची हाक मनापासून असते, तेव्हा ती परमात्म्यापर्यंत पोहोचतेच. प्रार्थना ही फक्त शब्द नसते, ती आत्म्याची साद असते. आणि स्वामी समर्थ ती साद नेहमी ऐकतात. म्हणून विश्वास ठेवा. चमत्कार तुमच्या विश्वासातच लपलेला असतो. श्री स्वामी समर्थ.